गुंतवणुकीत नुकसान स्कीममुळे होतं का की चुकीच्या ऍसेट क्लासमुळे? एक चूक आणि तुमचं सगळं प्लॅनिंग कोसळू शकतं. नमस्कार. गुंतवणूक करताना योग्य ऍसेट क्लास निवडा. त्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये मी गुंतवणूक करतो आहे, पण म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी फंड असतात. त्यामध्ये इक्विटी फंडामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हे फंड असतात. जर तुमचा गुंतवणूक कालावधी काय, त्या पद्धतीने तुम्ही रिस्क घेऊ शकता का, कालावधी निवडू शकता का, तसेच जर तुमच्या शॉर्ट टर्मच्या गरजा असतील तर त्यासाठी लिक्विड फंड, शॉर्ट टर्म फंड हे फंड निवडू शकता. त्याचा बाजाराचा काहीही संबंध नाही. तुमच्या गुंतवणुकी कायम सुरक्षित राहतील आणि तुम्हाला अगदी वेळेच्या वेळी त्या कामाला पण येतील. पण गुंतवणूक करताना तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नंतर तुम्हाला पस्तावण्याची वेळ नक्कीच येणार नाही. काही उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर असं होतं, तुम्ही स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला पैशांची गरज आहे आणि 1 वर्षात मार्केट डाऊन असल्यामुळे पैसे जर 20% मायनस आहेत, तर स्कीमचा दोष नाहीये, तो आपल्या चुकीच्या ऍसेट क्लास निवडल्याची चूक आहे. आता चुकीचा ऍसेट क्लास का बरं? कारण बरेच लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती फंडचं रँकिंग पाहतात आणि फंड सिलेक्शन स्वतः करतात. मित्रांनो, या बाबतीमध्ये प्रॉपर ऍसेट अलोकेशन करण्यासाठी योग्य अशा प्रोफेशनलची मदत घ्या. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही मला संपर्क करा. मी तुमचा प्रॉपर ऍसेट अलोकेशन करून देईल. हॅव अ अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.